थँक्यू बोलायचं असेल की लाईफमध्ये एवढा सपोर्ट दिलाय मला आणि ते जे ते सच अन अमेझिंग मदर यू आर. आय वुड रिअली थँक यू फॉर बिईंग द बेस्ट मदर एव्हर. माझी आई माझ्यासाठी देवासारखी आहे. थँक्यू. तो कायम म्हणतो आजारी पडू देत नाही मला तो. म्हणजे मी Yeah. घरी आले तर बॉबी असं करून मी अशी माझा पहिला ते एक रिलॅक्सेशन पॉइंट असतो. लग्न होईल या जे पण त्याची जर्नी म्हटलं माझं त्याच्यामध्ये भाग असला पाहिजे. माझ्या तुझ्या लाईफ मध्ये अस्तित्व असलं पाहिजे. तो सिरियसली नाही घेत मला. आई ओरडते ओके. आई आणि बाबा दोन्ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नमस्कार. इट्स मजा मराठी नेहमीच तुमच्यासाठी काही ना काही वेगळे कार्यक्रम, मुलाखती हे घेऊनच येत असतं. पण आजची ही खास मुलाखत खूपच स्पेशल आहे. कारण निमित्त मदर्स डेचा आहे. आणि जसं आपण नेहमीच वेगवेगळ्या कलाकारांचे आणि तसेच आपण मायलेकीचे वेगवेगळे किस्से हे ऐकतच असतो आणि पाहतही असतो. पण आज माझ्यासोबत एक मायलेकाची जोडी आहे जी तुम्हा सगळ्यांना फार आवडते. आणि खरं तर या 2 ओळी त्यांच्यासाठी आहे. एव्हरग्रीन ॲक्ट्रेस म्हणून तिचा सर्वत्र मान, लेकासाठी मात्र एव्हरग्रीन आई. मदर्स डेच्या निमित्ताने आपल्या भेटीला येत आहे सोशल मीडियावर ट्रेंडिंग, रील्सवर व्हायरल जोडी बॉबी आणि किशोरीताई. हॅलो, कसे आहात? थँक्यू. नमस्कार. इतकं सुंदर इंट्रोडक्शन दिलेस की हो खूप सुंदर. थँक्यू सो मच. पण कसे आहात दोघेही? एकदम मस्त मस्त. आहे. हो. आणि आम्ही दोघं एकत्र आल्यावरती मग धमालच असते आमची. खूप मज्जा. हा. पण मला खरं तर हे जाणून घ्यायचंय की आई किती वेळ देते सध्या? सध्या हा, तुला किती वेळ देते? जितकं मला पाहिजे तितकं वेळ देते. हम्म. तिचं सपोर्ट खूप असतं लाईफमध्ये. म्हणजे मला काय पण विषयात सपोर्ट गरज असेल किंवा लाईफमध्ये किंवा करिअरमध्ये तर शी इज ऑलवेज अवेलेबल. असं नाही असतं कधी की आईला फोन केला आणि फोन पिकअप नाही करणार. शॉर्टमध्ये पण असेल हा. की पिकअप आणि बोलणार की आता मी शॉर्टमध्ये आहे, नंतर कॉल करू. मी म्हणूया अर्जंट आहे नाही नंतर बोलूया. हा ओके हा. मी शॉर्ट मध्ये ठेवला. पण ताई 24 तास कमी पडतात ना? हो. म्हणजे तुम्ही इतकं काम करता, मला खरंच कधी कधी असं वाटतं की कसं जमतं हे? काय माहिती ते आय थिंक दैवी शक्ती देवी काय म्हणतात तसं देवाचंच ते देणगी आहे की मला काम करायला खूप आवडतं. आणि काम म्हणजे नॉट ओन्ली शूटिंग, इतरही गोष्टी कितीतरी असतात ना. सतत मी काहीतरी काढत असते आणि करत असते काही ना काहीतरी कशामध्ये तरी आई बिझी नेहमी असते. बिझी असते. इव्हन घरी पण असेल ना तर बिझीच असते. मी बोलते की अरे थोडं चिल कर, रिलॅक्स कर. नाही 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 करायचंय मला, काही तर करायचंय, बिझी राहायचंय. माझ्या ह्याच्यात असं एक प्रोडक्टिव्ह असं. प्रोडक्टिव्ह हा म्हणजे हा. खूप प्रोडक्टिव्ह. आय थिंक हर हॉबी इज बिंग प्रोडक्टिव्ह. वा, मदर्स डे आणि तुम्हाला सगळ्यात आधी मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो पण मच. आठवणीतला मदर्स डे किंवा बॉबीने अशी एखादी गोष्ट केली आहे जी आयुष्यभर लक्षात राहणारी आहे आणि ती गिफ्ट आहे, अशी काही आहे? बॉबीमध्ये ना मी खूप सपोर्ट सिस्टम स्वतःही शोधते. कारण तो इतका मेच्युअर्ड आहे. एकतर हायली एज्युकेटेड आहे आणि लहानपणापासूनच ना ही इज नेव्हर ट्रबल्ड मी. ही हॅज बीन अ व्हेरी गुड चाइल्ड. म्हणजे जरी मला सुरुवातीला जेव्हा अगदी तो 1.5-2 वर्षाचा होता तेव्हा कधीतरी मी शूटिंग करायला सुरू केलं होतं. 1-1.5 वर्ष मी घरात होते म्हणजे त्याला सांभाळणं वगैरे सगळं चालू होतं. पण नंतर जेव्हा सुरू केलं तेव्हा मी असं त्याला कधीच दाखवलं नाही की मला मी जाऊन आल्यावर तुला काहीतरी गिफ्ट मिळेल म्हणून मला जाऊ दे, असं कधीच नव्हतं. त्यामुळे त्याच्याकडनं मी आताही त्याच त्या अंडरस्टँडिंगमुळे आज मी त्याला कधी पण माझे प्रॉब्लेम सांगते. म्हणजे मी म्हणते अरे यार हा प्रोजेक्ट आला आहे पण त्याच्यामध्ये ती मंडळी मला पसंत नाही आहेत पण प्रोजेक्ट चांगला आहे. मग काहीतरी तो असं वे आउट देतो ना, असं काहीतरी गायडन्स देतो ना की मला एकदम ते सोल्युशन मिळून जातं त्याच्यामध्ये. म्हणजे आता उलटं झालंय, मी त्याच्याकडनं खूप सोल्युशन्स मागत असते माझ्या. कारण तो खूप वाचक आहे तो. एवढे मोठे-मोठे काय-काय कादंबऱ्या वाचत असतो, काय बुक्स वाचत असतो. मला त्याचा अर्थही कळत नाही. एवढं ते पुस्तकं वाचत असतो. इन अ वे माझ्या पण एक्सपिरियन्स झालं ना. मी लहानपणापासून बघतोय की हो. आई काय करते, हाऊ शी हँडल्स शूटिंग. तर मला पण आता ते खूप ऑब्झर्व्ह केलंय मी की अच्छा ह्या प्रोजेक्टमध्ये असं असणार, ह्या प्रोजेक्टमध्ये असं असणार.
आणि तिचं काय असतं, की शी इज शूटिंग तर हर पर्स्पेक्टिव्ह इज की मला हे काम करायचं. पण माझं पर्स्पेक्टिव्ह वेगळं असतं कारण मी फुल पिक्चरला बघतो आणि देन ॲडवाईस करतो. तर ते तर आहे. आपलं ते जोडी इज टू टू गुड. म्हणजे हा बॉन्डच खूप छान आहे आणि हां. खूप हो. क्लिअर बॉन्ड आहे. क्लिअर बॉन्ड आहे. पण हां. ताई, मी तुमच्याबद्दल जितकं ऐकलंय ना, तर तुम्ही अशा वेळेस आई होण्याचा असा निर्णय घेतला, जेव्हा तुमचं करिअर खूप छान सुरू होतं. हो. मग त्याच वेळेस आई होण्याचा निर्णय घेणं आणि एक करिअरकडे कशा पद्धतीने तेव्हा पाहिलं होतं? अ, माझं कसं झालं माहिती मी लहान असताना 13 वर्षाची वगैरे असताना सुरू केलं हां. नाटकांमध्ये काम करणं आणि मी खूप ऑक्युपाईड होते. तेव्हापासून म्हणजे त्याचमुळे कदाचित ते चक्र लागलंय माझ्या पायामध्ये, की तेव्हा 5:30ला सकाळी उठणं, रात्री 11 हां. पर्यंत झोपणं म्हणजे माझा दिवसच इतका लांब असायचा, मोठा असायचा नेहमीच. मग त्यात भरपूर ॲक्टिव्हिटी मग आधी क्लासेस, मग शाळा, मग त्यानंतर दुसरे अजून काही क्लासेस, मग नाटकांच्या रिहर्सल्स असं एक दिनक्रम असायचा माझा कायम. तर त्याच्यामधून मग असं वेगळं वेळ असं काढणं कशासाठी एक्स्ट्रा ते मी हं. कधी विचार नाही केलं. माझं ते फोकस कायम असंच होतं, की करत राहायचंय काहीतरी चांगलं करत राहायचंय, चांगलं प्रोडक्टिव्ह असलं पाहिजे. त्यामुळे त्या विषयाकडे असं काही माझं कधीच नाही आलं, की करियर आहे. मग आपण लग्न कसं करायचं, हां. बाळ कसं हे करायचं, कन्सीव्ह करायचं. माझं हे होतं, की एक एजमध्ये सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या नियमितपणे घडत गेल्या पाहिजेत. ऑलमोस्ट म्हणजे मी जेव्हा 25व्या वर्षी लग्न केलं असेल, तेव्हा मी 10-12 वर्ष ऑलरेडी काम करून झालेलं होतं आणि 25-30 पिक्चर्सची हिरोईन झाले होते. बापरे! नाटकांमध्ये काम केलेलं होतं, एज्युकेशन संपलेलं होतं आणि जेव्हा मला दीपक बलराज विच माझे यजमान भेटले, तेव्हा एक असं वेगळंच क्लिक झालं. म्हणजे तोपर्यंत असं क्लिक करण्याबरोबर काही झालं नव्हतं. कारण मी खूप ऑक्युपाईड असायचे. मेंटली माझ्या कामांमध्येच असायचे. ते डायव्हर्शनच नव्हतं, की बॉयफ्रेंड आहे का कोणाचं प्रेम प्रकरण चालू आहे. असं डायव्हर्शन नव्हतं माझ्यामध्ये. आणि ते बघितल्यावर म्हटलं हे काहीतरी वेगळं रिलेशन हो. आहे आपलं. आणि त्यांच्याशी मग लग्न झाल्यावरती इट वॉज त्याच हेतूनं, की आता माझं सांसारिक जीवन मी सुरू करणार आहे. त्यामुळे ते कंटिन्युअसली ते एका नंतर एक अशा गोष्टी घडत गेल्या. अगदीच, पण यानंतरच बॉबीचा जन्म आणि बॉबी झाल्यावरती एकीकडे आईपण आणि दुसरीकडे अभिनेत्रीचा प्रवास. कधी सुरुवात केली, की पुन्हा एकदा कामाला जायची आणि तेव्हा एक फेज असतो, एक आईपणचा आणि एक अभिनेत्रीचा. हो. तो फेज तुमच्यासाठी कसा होता खरं? माझ्या वेळेस काय झालं मी जेव्हा लग्न केलं तेव्हा मला असं वाटलं, की झालं माझं करिअर संपलेलं आहे. मग आता मला काही करायचं नाहीये ॲक्टिंग वगैरे. मग तो काळ तसा होता. हो. 20-25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी असं वाटत होतं, की झालंय आता करिअर म्हणजे पर्सनल लाईफ ते आपलं होतं. हो. आता आपण संसारात बिझी, मुलाला मोठं करणं, नवऱ्याच्या प्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व होणं, त्यांना सपोर्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि जेव्हा बॉबी एक 1.5 पावणे 2 वर्षाचा झाला, तेव्हा माझ्या सासू फार लिबरल माइंडेड कारण त्या हं. काळात त्यांनी लव्ह मॅरेज पळून जाऊन केलेलं. बापरे! हो. म्हणजे सासू बेंगॉली आणि सासरे पंजाबी. हो. मी आणि सगळ्यांना तेच बोलतोय, की आय एम फुल इंडिया कव्हर्ड बिकॉज ऑफ लव्ह मॅरेजेस सिन्स ग्रँडपेरेंट्स डेज. वाह! बेंगॉली, पंजाबी, महाराष्ट्रीयन एव्हरीथिंग इज कव्हर्ड. सो त्यांनी मला सांगितलं, की "अरे किशोरी तुम घर पे क्या कर रही हो?" म्हटलं, "बॉबी को बडा कर रही हूँ, घर संभाल रही हूँ." तर ते म्हणाले, की "अरे हे सगळं तर आपण करूच की. बाकी मी आहे किंवा अजून बॅकअप मेड्स असतात किंवा हे हाउस हेल्प असतात, जे पण आहे." तर मी म्हटलं, "मी करू शकते." तर ते म्हणाले, "ऑफकोर्स करू शकते." असं टाइपचं काहीतरी झालं. मग माझी बहीण पण म्हणाली, वैशाली माझी बहीण, धाकटी बहीण, ती पण म्हणाली, त्या हे करतायत, एन्करेज करतायत आणि दीपक वॉज ऑल्वेज फॉर इट. तो म्हणाला, की "तुला जे हवंय ते तू कर." मग परत रिझ्यूम झालं कारण फोन येतच होते काही ना हो. काहीतरी प्रोजेक्टसाठी आणि मी सारखं सांगत होते, की "नो, आय एम नॉट वर्किंग एनीमोर. नो, आय एम नॉट वर्किंग एनीमोर" वगैरे असं चालू होतं. मग नंतर जेव्हा परत एक चांगला प्रोजेक्ट आला, तेव्हा मग मी परत रिझ्यूम झाले. पण डेफिनिटली पूर्ण महिनाभर काम करणं वगैरे असं नव्हतं माझं टार्गेट. त्यालाच मोठं करता कसं माझं मी करियर हँडल करेन असं बॅलन्स ॲक्ट करतच मी केलं आणि ते सगळं. खरं तर ते तुम्ही खूप उत्तमरित्या केलंय हं. आणि आत्ताही तुम्ही इतकं काम करता म्हणजे मला प्रश्न पडतो, की घर सांभाळता तुम्ही हेही हो, करता आणि हो. तुम्ही इतक्या बिझी असता. आम्ही नेहमीच ताईंना बिझी बघितलंय आणि हो. नेहमी आम्ही सेटवर भेटतो. पण मला तुला विचारायचंय, की किशोरीताई आई म्हणून कशा आहेत? पजेसिव्ह आहे, स्ट्रिक्ट आहेत, कशा आहेत एकदम? हॉनेस्टली मॉम इज लाइक खूप लिबरल आहे. म्हणजे मला खूप फ्रीडम दिलंय आणि स्टार्टिंगपासून मला जे पण करायचंय,
त्यात मला ते फ्रीडम दिलाय. असं नाही झालंय कधी की तू हेच करणार. मी तिला एक्सप्रेस करतो की मला हे करायचंय. मला सपोज या फील्डमध्ये काहीतरी करायचंय. तर ती बोलते, "ऑफकोर्स एक्सप्लोर कर. तू तुझ्या परसेप्शन घे. तू अंडरस्टँड कर. तुला आवडतंय की नाही आणि नंतर बघूया." म्हणजे शी इज बीन अन अमेझिंग मॉम. खूप सपोर्टिव्ह. काय पण टॉपिकमध्ये असेल, तर शी इज ऑल्वेज देअर फॉर मी. बी वा. इट इव्हन लाईफ, इव्हन पर्सनल ॲडवाईस मला काही पाहिजे असेल, पर्सनल प्रॉब्लेम्स असेल, तर आय एम व्हेरी फ्री विथ हर. म्हणजे असं काही आपला आपला बॉन्ड पण इज लाइक मैत्रीण टाइप. लाइक शी इज लाइक माय फ्रेंड. काय असं आहे नाही की मी आईला बोलू की नाही, ते मला कधी फील नाही होत. आणि तिने असं स्पेस क्रिएट केलंय, की आय एम ऑल्वेज व्हेरी फ्री, हॅपी अँड व्हेरी हॅपीली एक्सप्रेसिंग टू हर. हा. पण कधी कोणत्या गोष्टीला घेऊन फार स्ट्रिक्ट राहिल्यात, अशी कोणती गोष्ट घडली कधी? काय नाही, नॉट नाही. रिअली. ती कधीच स्ट्रिक्ट नव्हती. कारण ना तो हां. पार्टी पण करेल ना तर घरून जेवून जातो तो पार्टीला. हो. त्यामुळे काय म्हणजे मी कुठं काय थांबवू त्याला आणि तो येतो पण शिस्तीत परत. असं नाहीये की आजकालची मुलं जशी जरा असे ड्रंक असतील किंवा काय असतील वगैरे, तो शिस्तीत परत येतो. परत रात्री पण 2-3 वाजता पण जरी आला तर मी बघते, भेटते, "अरे आलास तू?" "हो आलो मी." एकदम फ्रेश असतो. म्हणजे असं वाटतच नाही की त्याने काही चुकीच्या गोष्टी केल्यात की जिथे मी त्याला थांबवावं. सो इट इज ओके. म्हणजे म्हणून मी म्हटलं की त्याचं जे थॉट्स असेल त्याला फ्रीडम असू देत. त्यामुळे माझा एक कॉन्सेप्ट आहे, की जितकं तुम्ही फ्रीडम द्याल, तेवढं ते लोकं रिस्पॉन्सिबल असतात त्यांच्या हो. डिसिजन्सला घेऊन. मग त्यांना मी समजा एखादी गोष्ट सांगितली हो. त्याला करायला, की तू काय म्हणतात तसं बिझनेस कर, ॲक्टिंग नको करू हं. आणि कदाचित बिझनेसमध्ये नाही यशस्वी झाला. उद्या माझ्यावर आळ येणार, हो. की मी टाकलं त्याला. कारण आमच्या तर क्षेत्रामध्ये मी आहे, दीपक आहे. मग ह्याच्या रक्तात ते नॅचरली येणारच ते गुण. मग त्याला मी सांगितलं समजा चुकीचं काहीतरी म्हणजे चुकीचं असं नाही, पण माझ्या हिशोबाने मी काहीतरी त्याला सांगितलं आणि तो नाही त्यात यशस्वी झाला. म्हणून आधी त्याने बिझनेस स्टडीज केले, हो. जॉब केला त्याने वर्षभर. हं. म्हणजे त्याला तेही त्याने एक्सप्लोर केलं. तो हं. म्हणाला, "मी नाही याच्यात एन्जॉय करत आहे." आणि देन ही केम बॅक अगेन टू दिस फील्ड. म्हणजे लहानपणापासून हं. थिएटर करत होताच. दीपकनं असिस्ट करत होताच. हो. इतर ठिकाणी कुठे-कुठे बाहेरही त्याने असिस्टंट म्हणून काम केलं. डायरेक्शन असेल, एडिटिंग असेल, म्युझिक डायरेक्शन असेल, कोरिओग्राफी असेल, सगळ्या ह्याच्यामध्ये जे आपले लागतात सपोर्ट सिस्टम लागते टेक्निकल, सगळीकडे त्याने असिस्ट केलं आणि त्यानंतर त्याने जेव्हा जॉब केला तो म्हणाला, "ह्याच्यात माझं नाही काय मन रमत." खूप मोनोटोनस झालं होतं ॲक्चुअली. पण मला हां. आज पण आहे आवड बिझनेसचं आणि करणार काही लेटर. हं. पण जॉब नाही करायचं होतं. ते तर मी फक्त बिकॉज माझा डिग्री होता बिझनेसमध्ये. थोडा एक्सपिरियन्स घेतलं, समजलं पूर्ण आणि समजलं की हे माझ्यासाठी नाही आहे. ते मला ॲक्चुअली कळलं की हे जॉब माझ्यासाठी नाही आहे. आणि काय होतं की लहानपणापासून मी ॲक्टिंग करत आहे हो. आणि थिएटर केलंय, खूप आमच्या एक्सपिरियन्स फिल्म्समध्ये घेतलाय पण काम केलं आणि मी वॉव! त्याने. नेहमी सेटवर असतो. तर मला ते एक्सपिरियन्स खूप आवडतो. तर मी मोठं झालो आणि आय वॉज लाइक की हेच मला आवडतंय, हेच करूया. तर परत ट्रेनिंग केलं, खूप गोष्टी केली खूप आणि वर्कशॉप्स करतो तो. हां. आणि एकदा काय झालं ॲक्चुअली एक कॉम्पिटिशन होतं मिस्टर ग्लॅडरॅक्स म्हणून. हो. तर ते मी जिंकलो ना, तर मला ते व्हॅलिडेशन झालं की ओके, धिस इज द राइट फील्ड फॉर मी. पण हेच कॉम्पिटिशन तुम्ही जिंकला होतात ना? हां. मी रनर्स अप होते. मी क्राउन नव्हते जिंकले. तो जिंकला. वाह! हो. पण तर या सगळ्यासाठी आईचा किती सपोर्ट होता? कारण की या इंडस्ट्रीत आहे ना, नेपोटिझम, स्टार किड्स हे हं, हं. खूप असं म्हटलं जातं. पण कलाकाराच्या प्रत्येकाचा एक वेगळा प्रवास असतो ऑफ कोर्स. आणि तो प्रवास तुझाही होता. हो, पण हो. या सगळ्या प्रवासात कुठे खचल्यावर आई किती मोटिव्हेट करते? आई इन अ वे इज लाइक माय ॲक्टिंग गुरु अल्सो. हो. तर काय असतं, की माझ्याकडे खूप रोल्स येतात. मी परफॉर्मन्स करतो. पण कुठे पण मला काही इनपुट पाहिजे असेल किंवा परफॉर्मन्समध्ये काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल, तर मी आईकडे जातो आणि विचारतो, की हे आहे असं माझं जे ॲक्चुअली काय होतं जे सीन येतात हो. त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन असतं. हो. हां. आपल्या स्वतःचे लेयर्स आपल्याला शोधायचे असतात. डायलॉग कोणी पण बोलेल. हं. ॲक्टर काय करतात त्याच्या मधल्या गोष्टी शोधतात. ते फिलअप करायचे असतात तुम्हाला. तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की तो ॲक्टिंग करतोय. हां. तो कॅरेक्टर झाला पाहिजे आणि ही टचवूड म्हणजे ही सच अ फाईन ॲक्टर ना. म्हणजे तो जे डायलॉग बोलतो मला वाटत नाही की तो डायलॉग बोलतोय. त्याचं सहज असं चालू असतं त्याचा परफॉर्मन्स.
बट मला जर असं वाटलं की इथं ते रागाच्या एक्सप्रेशनला जास्तच जरा रागवला, मग त्याला मी सांगते, तो म्हणाला नाही मामा, ते इंटेन्सिटी एवढी होती ना त्या सीनची की तिथं मला तिथं जाऊन तसं परफॉर्म करायची इच्छा झाली. म्हणजे तू कन्व्हिन्स्ड होतास ना? हो. मग ओके, कन्व्हिन्स्ड. म्हणजे असं आमचं हे असतात, काय म्हणतात, डिस्कशन्स पण असतात. त्यामुळे बॅकला आहे मी, बाकी त्याचा करिअर, तो स्ट्रगल त्याचा, तो सगळं चालू असतं त्याचं. पण आत्ताच ताई म्हणालात की बॅकला आहे. कसं असतं जेव्हा ही फील्ड आहे ना खूप अनस्टेबल आहे. हो, तर हो. तुम्ही या फील्डमध्ये इतके वर्ष काम करता, तर Yes. तुम्हाला या फील्डमधलं सगळंच काही माहिती आहे. पण मुलगा जेव्हा या फील्डमध्ये येतो ना, तेव्हा एक अभिनेत्री नक्कीच विचार करते. विचार हां. करते. पण एक आई म्हणून ना खूप मनात भीती असते थोडीफार, हो. की आता हा याच क्षेत्रात येतो. हे क्षेत्र आता अशा पद्धतीने बदलत चाललंय. त्या आईच्या मनातली भीती काय होती आणि काय सल्ले दिले होते तेव्हा? ह्याच विचारांनी मी त्याला बिझनेस स्टडीजमध्ये ॲडमिशन करून दिली होती. कसं म्हणजे तेव्हा त्याला चॉईस करायला ते वय नव्हतं ना, की हां. त्याने काय करायचं आहे. त्याला विचारलं होतं बिझनेस करणार, ॲक्टिंग करणार, काय करणार. पण डेफिनेटली एक चांगली स्ट्रॉंग डिग्री त्याला घेऊन द्यायची होती. त्यालाही हवी होती. त्यालाही बिझनेसमध्ये खूप इंटरेस्ट होता. लहानपणापासून तेही मी चेक करत होते. काय पण गोष्टी घडायच्या, हिशोब असायचे वगैरे. तर ही वॉज मोर स्मार्टर त्याच्या गोष्टीमध्ये, प्रॅक्टिकल अप्रोचमध्ये. म्हणून ते केलं त्याने. आणि जेव्हा त्याने बघितलं की स्वतःला त्या ह्याच्यात एवढा रस आता नाही आहे, त्या जॉबमध्ये किंवा त्या स्पेसमध्ये, तो स्वतःच आला परत ॲक्टिंग इंडस्ट्रीमध्ये. म्हणून मी म्हटलं ना की जे मी त्याला फ्रीडम दिलंय आणि अनस्टेबल लाईन आहे, म्हणजे ॲडव्हेंचरस आहे. मला हो. वाटतं की हे ॲडव्हेंचरस लाईन आहे आणि थ्रिलिंग आहे. म्हणजे आता कधी प्रोजेक्ट संपल्यावरती नेक्स्ट प्रोजेक्ट यायला कदाचित 2-4 महिने मला जातात स्वतःलाही. पण मी काही ना काहीतरी फिलअप करत राहते. तर तेही तो ऑब्झर्व्ह करतोय, मला ऑब्झर्व्ह करतोय. दीपकजी, त्यांनी तर 26 फिल्म्स डायरेक्ट केले. मोठमोठे फिल्म्स डायरेक्ट केले. जान तेरे नाम, सैलाब, हफ्ताबंद, बॉम्ब ब्लास्ट, म्हणजे लिस्ट इज एंडलेस. आणि त्या काळी जे सिल्वर जुबली असायचे, हो. म्हणजे 25 आठवडे हाऊसफुल फिल्म्स. वा. त्या ह्याच्यातनं ऑरामधनं परत आम्ही मागे पुढे कधी एखादा पिक्चर फेल जातो, कधी हिट जातो. या सगळ्या गोष्टी तो लहानपणापासून बघत आलाय. मग ही इज मेड अ कॉन्शियस डिसिजन. जॉब केल्यानंतर, स्वतःही ॲक्टिंग लहानपणापासून केल्यानंतर त्याने कॉन्शियस डिसिजन घेतला आहे, की मला या क्षेत्रात स्टेबल व्हायचं आहे. दॅट्स हाऊ ही केम हिअर. आणि मग मी कशाला क्वेश्चन करू? तो रिस्पॉन्सिबल आहे त्याच्या डिसिजनसाठी. आणि मला ती चिंता नाहीये, कारण तो अदर्स इतका स्ट्रॉंग आणि स्मार्ट आहे ना, की तो आपला रस्ता शोधणार बरोबर. मला काही त्याच्या आता पुढे यायचं फार काही करायची गरज नाहीये. हाच रस्ता कधी शोधला होता? कधी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला किंवा रंगभूमीवर पहिलं कधी काम केलं? पहिल्यांदा कॅमेरा कधी फेस केला? आय मस्ट बी लाइक दिस स्मॉल. हो, बेबी होता. हो. ओह! जॅकी श्रॉफ, रोहिणी हट्टंगडी आणि सुरेंद्र पाल यांचा एक कॉम्बिनेशन सीन होता. त्याच्यामध्ये तो बाळ होता आणि हो. बाळाला एक तेच तर मला लक्षात पण नाहीये. एवढा लहान होतो मी. न्यूबॉर्न किड जसं म्हणजे एक असतं, तसा होता तो. पण ऑफकोर्स कॉन्शियसली त्याने जे परफॉर्म केलं, तो ते आय थिंक शिर्डी साईबाबा शिर्डी साईबाबामध्ये असेल. त्याने हो. बट कॉन्शियसली परफॉर्म आय केलं. वॉज व्हॉट 4-5 इयर्स ओल्ड. हो. हो, खूप 4च लहान वर्षाचा होतो. होता हां, तो. 4 वर्षाचा. आणि अलका कुबलचा मुलगा झाला होता त्याच्यामध्ये तो. आणि त्याच्या आधी पण ते शाळेमधनं त्याचे बाळकडू चालूच होते ना. हो. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, कुठं काही नाटुकलं असेल त्यांचं, जे हं. शाळेमध्ये ते करतात, ते सगळं ते दिसत होतं मला, की तो ॲक्टिव्हली पार्ट घेतोय. स्टेजवर एकदम कॉन्फिडेंटली काही ना काहीतरी डायलॉग बोलतोय किंवा डान्स करतोय. स्टेज फिअर त्याला कधीच नव्हतं. म्हणजे तेही असतं ना लहान मुलांमध्ये, हो. स्टेज फिअर असतं, की अरे बापरे! हो. आणि लोकं आल्यावर ब्लँक होतात. अरे मला आवडत होतं उलटं. मला तर आवड होती. मला करायचंय एकदा त्याने मला टाटा केला, मी ऑडियन्समध्ये बसलेले असते. म्हटलं, "नाही, टाटा नाही करायचा." पण आईला किती आनंद झाला जेव्हा लहानपणीच मुलगा स्टेज फिअर नव्हता किंवा हां. कॅमेरा फेस करत होता. आई किती अभिनेत्रीमधली आई किती आनंदी झालेली. मी म्हटलं, "हे नॅचरल आहे." हो. मग काय ह्याच्यात मी काहीच ऑब्जेक्शन पण नाही घेऊ काही शकत सरप्राईज आणि नव्हतं. सरप्राईज नव्हतं माझ्यासाठी. कारण ते तो ते आवडीनं करत होता आणि ही वॉज व्हेरी हॅपी डुइंग इट. म्हणजे तो एकदा तर असं झालं, की त्या शिर्डी साईबाबामध्ये म्हटलं तसं लहान होता हो. आणि मेकअप दादाने त्याचा एके दिवशी अ, अ, हे गंध त्याने असं लावलं होतं. आणि अच्छा. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो गेला होता, लहान हां, दुसऱ्या दिवशी गेला त्या मेकअप करत होते असे 10-12 जणांना. त्याने असं लावला, दादा ऐसा नहीं, ऐसा लंबा.
म्हणजे कंटिन्युटी हे लक्षात हा. ठेवणं हे त्याच्या माइंडमध्ये होतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या तुमचा स्पार्क कळतो त्याच्यामध्ये, की त्याचं काय किती लक्ष, किती डिटेलिंग आहे. दॅट्स हाऊ. मग मी काय बोलणार त्याला आता, त्याचं त्याने निवडलेलं क्षेत्र आहे आणि इज रिस्पॉन्सिबल फॉर इट. अगदीच तुम्ही मगाशी फ्रीडम बद्दल बोललात आणि कसं असतं की बालपणी ना आई खूप इन्व्हॉल्व असते मुलांमध्ये. हो. पण जेव्हा मुलं मोठी होतात ना तेव्हा त्यांच्या इंडिव्हिज्युअल ग्रोथसाठी आईला बॅकस्टेप राहावंच लागतं. तो फेस तुमच्यात कधी आला किंवा असं कधी ठरवलं की नाही आता आपण थोडंसं बॅकस्टेप घेऊया आणि मुलाला आता ग्रो होऊ देऊया? हे कधी आणि कसं झालं? म्हणजे ह्याच्या आधी जेव्हा त्यांनी ॲड्स वगैरे केले होते, तेव्हा ॲज अ मदर मी त्याला अकंपनी करत होते किंवा आमच्या फिल्म्सच्या शूटला तर ऑफकोर्स मी असायचे सेटवरती. पण जेव्हा त्याने आता वेब सीरीजमध्ये काम करायला सुरुवात केली आहे, मग दॅट वॉज इज इंडिपेंडंट जर्नी आता. हो. आता त्याला असं म्हणजे असं म्हणतं ना, की एक तयार झालेलं एक वृक्ष किंवा एक काय म्हणतात पौधा, छोटंसं प्लांट आहे. हो. ते आता मी तयार केलेलं आहे. आता ह्याच्यापुढे ग्रोथ त्याची त्याने बघायची आहे. सो तेव्हा मी विचार केला, की जेव्हा त्याला ऑन हिज ओन म्हणजे त्याचे फोटोग्राफ्स किंवा काय वगैरे कोणी पाहिले असतील, त्याला बोलवलं शूटसाठी, त्याला लीड कास्ट केलं. मग त्याच्यानंतर मग त्याची आता जर्नी सुरू झाली. आता मला काही हे मग मी बॅकस्टेप घेतली. आता मी काही नाहीये. आता तुला तुझं एक क्षेत्र बघायचंय. तुझं या काय आईचा कधी त्रासदायक असा प्रसंग किंवा किस्सा असा कोणता घडलेला आहे? या आईपणात एखादा त्रासदायक असा प्रसंग घडतो, जेव्हा खूप खचलंही जातं, पण तेवढंच मोटिव्हेट होऊन पुढे जावं लागतं? आई म्हणून नाही असं असं काही स्ट्रॉंग प्रसंग तर असं काही आठवत नाहीये. पण नाही, नॉट रिअली. कारण एक लाईफ मी ना खूप माझ्या अशा काही नर्व्स टचच नाही करत, ज्याने आपण इमोशनल फार होतो, आपण डाऊन जातो. मी असं करते, की मी बघते त्याची डेप्थ जर जास्त आपल्या ह्याच्यात जात असेल, आपल्याला हर्ट करणार असेल, तर मी ते पकडतच नाही. हो. ती नर्वच पकडत नाही, नाही. पण आई लाईफमध्ये खूप ऑप्टिमिस्टिक आणि पॉझिटिव्ह आहे आणि हं. ते वातावरण आपल्या घरात बिकॉज ऑफ आईच आहे. वाह! माझं पण व्ह्यू पॉइंट लाईफमध्ये तसंच आहे, की स्टे पॉझिटिव्ह, बी ऑप्टिमिस्टिक, डू युअर बेस्ट, लिव्ह रेस्ट ऑन डेस्टिनी. ह्या. वाह! पण बॉबी लहानपणापासून कसा होता? म्हणजे मस्तीखोर होतास तू लहानपणी? मी मस्तीखोर होता, पण एवढा नाही. त्रासदायक मस्तीखोर त्रासदायक नव्हता. नाही. मी खूप हॉनेस्टली आय थिंक याचं क्रेडिट मी आईलाच देणार. मी खूप ओबिडियंट अँड डिसिप्लिन्ड चांगला मुलगा होतो. हो, हां. पण हां. लहानपणी आपण थोडीफार तरी मस्ती थोडीफार करतो आणि मस्ती केलं आईच्या असेल, पण धाकाने एखादा किस्सा आईला सांगत नाही. असं काही कधी केलंय, की आईला हे नको सांगायला, आई ओरडेल लहानपणी वगैरे असं कधी? मी जसं तुम्हाला मी बोललो, की मी खूप लिबरल होतो आईबरोबर. तर आईला सगळं माहिती आहे. असं काही एकदा असं इन्सिडेंट झालं होतं, की काही एक 2-4 मुलं अशी ना चुकीच्या ग्रुपची आली होती ओह! सोसायटीत खेळायला. तेव्हा त्यांच्या तोंडून काहीतरी शिवीगाळ वगैरे अशी चालू झाली अच्छा. होती आणि हो. लहान होता तो, अगदी छोटासाच होता. तर त्याने काहीतरी काय शिवी दिली तू काहीतरी फार सौम्य शिवी असं काहीतरी, की "ये बहुत बेकार लड़का है, ऐसे कर रहा है" असं काहीतरी बोलला तो. मला ते आवडलं नाही. हो. म्हटलं कोणाचं पण असं कोणाला बेकार किंवा असं कोणा काहीतरी बोलायचं. काहीतरी सौम्य होतं खूपच. पण मी त्याला काय म्हटलं, "बाळा तू चुकीचा शब्द वापरलायस ना?" "हं." म्हटलं, "मग मी तुला पनिश करू?" "हं." मग मी त्याला काळी मिरी असते ना, काळी मिरीचं एक असं नुसतं चाटवलं त्याला. हो. "यापुढे बोलशील?" "हं." पनिशमेंट पण त्याने ऐकून घेतली. मी मी म्हटलं बोललो मी खूप ओबिडियंट होता ना, ओबिडियंट फॉलो पण केलं मी. हो, हो करतो. आता कधी काही शिक्षा मिळतात अशा काही अशा नॉर्मली? आता तर काहीच नाही. काय नाही, नाही का रे. माहितीये? मला माझं अजून एक असंच आहे थॉट प्रोसेस, की जे आजच्या दिवसात समजा काही झालं, समजा काही मागे-पुढे काही डिस्कशन झालं, त्याला वेळ नसेल आणि मला काहीतरी टेक सेव्ही आहे ना, हो. त्यामुळे मला तो टेक सपोर्ट ह्याच्याकडनं पाहिजे असतो सतत. ते सगळ्याच आयांचा प्रॉब्लेम असतो. टेक्नॉलॉजी अशी धावतीये पुढे. हो. म्हणजे आज हे अपडेट केलं, ते अरे बापरे! आता हे अजून अपडेट नाही केलंय. आता परत त्याच्याकडे. मग तो काहीतरी बिझी असेल, त्याचं तर म्युझिक प्रोडक्शन वगैरे करतो ना, तो हो. कंप्लीट हे असतो, गॅजेटमध्ये असतो आणि हे झालेलं असतं आणि मी आता त्याला कसं बोलू? मला आत्ताच इम्पोर्टंट काहीतरी ट्रान्झॅक्शन करायचंय, अडलंय माझं, मी काय करू? आणि नेमकं ते लॅपटॉपवरनं तोच करू शकतो वगैरे अशा गोष्टी. तर मी अशी करते, हात वरती करते, हां, येऊ? स्टाईल आहे हिचं. करू? ते तर राहिले काय? तर मी म्हणते, "तुला कधीच वेळ नसतो माझ्यासाठी." तर म्हणते, "तू असतेस कधी घरात?"
हे कसं काही ना काहीतरी असं असतं. मग त्याला थोडंसं डिस्टर्ब करते. तेवढंच म्हणजे आमचं काय ते. पण रात्री परत तेच की ओके, बाय, गुड नाईट असं प्रेमाने. आय ऑल्वेज थिंक की प्रॉब्लेम्सवरती कधी झोपलं नाही पाहिजे. हो. तो सॉल्व्ह करून त्या दिवशी संपवून मॅटर नेक्स्ट डे फ्रेश उठलं पाहिजे. कधीच असं नाही की काल तू मला हे नाही केलंस, मग मी तुला हे करणार. कधीच नाही. इव्हन माझं आणि दीपकजींचं पण तोच नेचर आहे. आम्ही काय पण जरी क्वारल झाला, आपापसात थोडंसं काही आर्ग्युमेंट झाली, तरी त्या दिवशी आम्ही संपवून टाकतो ते मॅटर. परत एक दुसऱ्यांना असं हग करतो, आम्ही हग करतो आणि मग आम्ही परत आपापलं स्पेसमध्ये फाईन. वा, किती छान. मला हे विचारायचं की आई एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. हो. म्हणजे लहानपणापासून तू सेटवर तर जात असशील, सगळं बघत असशील. पण एक असा मोमेंट येतो ना, तेव्हा कळतं की अरे, आई खूप सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. हे कधी असं जाणवलं? तो मोमेंट काय होता? ॲक्चुअली जेव्हा मी कधी पण इव्हन ॲज अ किड जेव्हा मी कुठे ऑडियन्समध्ये जातो फॉर एक्झाम्पल हे लक्षात आलं. एकदा खूप लहान होतो. शिर्डी गेलो. शिर्डी साईबाबा मंदिर हो. आईबरोबर आणि आई चालते. लोकं बुक येऊन येतात ऑटोग्राफ. हे काय होतंय? अच्छा, ओके असेल काहीतरी आणि ते पूर्ण वेळ झालं. म्हणजे आम्ही लाइक 1 तेव्हा तास होते. फोटोज, हां, मोबाईल्स नव्हते मोबाईल्स ना. नव्हते ना. हो. तर लोक ऑटोग्राफ, हँडशेक, मॅम खूप मोठे फॅन. आय एम लाइक ओह! अच्छा असं असतं. खूप चांगलं आहे. म्हणजे ओके. मला मला वाटलं की काहीतरी की ओळखचे असेल की काय तर असेल, पण नाही. असं अप्रिशिएशन खूप लोक केलं. आय वाज लाइक ओके मतलब आई इज अ बिग डील. कारण मी तर खूप लहान होतो. म्हणजे आय वाज लाइक व्हॉट 4-5 इयर्स ओल्ड. तर मला असं कळलं नाही. वॉचिंग टीव्ही आय एम लाइक ओके मतलब ॲक्टर आहे आणि आई आहे. अजून काय? पण जेव्हा मी ऑडियन्समध्ये गेलो आईबरोबर, तेव्हा मला कळलं की हो, खूप मोठी गोष्ट आहे हे. मग जबाबदारी वाटली? आता या फील्डमध्ये आल्यावर असं जबाबदारी असते ना, की आई-बाबा याच फील्डचे असताना कुठेही ते नावाला कुठेही धक्का न लावता स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची. ही जबाबदारी आता किती वाटते? हॉनेस्टली मी याचं प्रेशर नाही घेत. कारण सगळ्यांचं वेगळं जर्नी असतं. माय जर्नी इज माय जर्नी. माय पेरेंट्स जर्नी वॉज देअर जर्नी. दे डिड देअर बेस्ट अँड दे गॉट द रिझल्ट्स ऑफ इट. मी आता माझा बेस्ट देतोय. मी फक्त माझ्या जर्नीवर फोकस करतोय आणि मला खूप रिस्पेक्ट आहे आणि आय अप्रिशिएट की आय हॅव सच अमेझिंग पेरेंट्स ज्याने सो मच वर्क केलंय. पण माझा जर्नी इज माइन. सर आय एम गोइंग टू फोकस ऑन दॅट अँड नेव्हर बी बर्डन्ड बाय वाह! पेरेंट्सने काय केलंय. आणि मला सांग, की आईसोबतचा एक स्पेशल बॉन्ड जो झालाय, तो हो. आत्ता किती स्ट्राँग आहे? ऑलवेज स्ट्राँग होतं. पण ऑब्व्हियसली ॲज मी थोडा मोठा झालो, मॅच्युरिटी आलं, तर मला कळलं की हो, आई इज व्हेरी इम्पोर्टंट. मला होतं ऑल्वेज की म्हणजे आई आधी कसं असते. असतं, लहानपणी यू टेक ग्रँटेड ना. हां, आई थोडं आहे, असतं. हां, आई समजून घेईल, आई हां. हे करेल, आई सपोर्ट करेल. पण आता कसं मोठं झाल्यानंतर मग ते इक्वल टर्म्सवरती आमचे हो. हो. डिस्कशन्स होतात किंवा काय पण डिबेट तर नाही, पण डिस्कशन म्हणजे काही ना काहीतरी टॉपिक असतो. हां. त्याच्यावरती तो पण तितकाच इनपुट देतो आणि आय रिस्पेक्ट दॅट. मी असं नाही म्हणत, तू काय आत्ताच तर आलायस तू, लहान आहेस तू. म्हणजे असं काय डिसरिस्पेक्ट नाहीच. नाही. रिस्पेक्टफुली इक्वल एकमेकांचं. इक्वल लेव्हलवरच हां. आहे. आईचा कोणता चित्रपट सगळ्यात जास्त आवडतो किंवा खूपदा पाहिलाय? असा कोणता पाहिलाय? खूप चित्रपट पाहिले आईचे यार. आय थिंक माहेरची माझाच साडी, हां. माझे पती करोडपती, या. माझा पती करोडपती माझे पती त्याला करोडपती, माहेरची साडी. बरेच आहेत, त्याने बरेच कधी ना आहे. कधी इव्हन पाहिलेत. इव्हन हिंदी चित्रपट बॉम्बलास्ट, हो, वाह! जीवन संध्या जीवन तसं. संध्या वॉज तो वन ऑफ द बेस्ट वन्स. हो, जीवन संध्या खूप इमोशनल चित्रपट. ताईंनी हां. आत्ताच सांगितलेलं, की ते ट्रान्झॅक्शन तुझ्याकडनं करून घेतात. मला सांगा, की रीलची सुरुवात कधी झाली? कारण की रील इतके तुमचे व्हायरल आहेत आणि प्रत्येक ट्रेंडिंग सॉन्गवर तुम्ही एकत्र वेळ काढून रील करता. कोणाची आयडिया होती आणि कधी सुरुवात झाली ही रील्स करण्याची? ह्याचं क्रेडिट मी आईला देणार. हो. आई आईच आहे. आय एम टेलिंग यू लव्हज इट. मला मला आहे आवड डान्सचा आणि सगळ्यांचा, हो. पण आई इज व्हेरी लाइक एन्थुसियास्टिक. enthusiastic about it. Let's do it. हे रील बनवूया, हे करूया. आय एम लाइक ओके. डान्सचे स्टेप कोण ठरवतं? ते तर आपलं कोलॅबोरेशन असतं. हो, हो. डिपेंडिंग ऑन द जॉनर. म्हणजे हां. थोडा इंडियन फोक डान्स इंडियन असेल, फोक डान्स तर असेल तर मी आईचं थोडी हो. एक्सपर्टाईज थोडं देते. हिप-हॉप स्टाईल असेल, तर माझं आहे.
तर ते आम्ही काही काही कोलॅबरेट स्टेप समजा करतो. जमत हां. नसतील तर तो ट्रिक सांगतो, ती स्टेप अशी करायची. हो. मग त्याच्याकडनं मी ते हिप-हॉपचे शिकते असं पण तेच. हॉनेस्टली जास्त प्रोएक्टिव्ह आईच आहे. पहिलं रील कधी बनवलं होतं? म्हणजे असे मोमेंट्स असतं ना, की हा आता एक असतं ना, की मुलाला आधी सांगावं लागतं, थोडी हां. लाडीगोडी लावावी लागते. हे कधी झालं होतं? असं जेव्हा डान्स रील्स खूप फॉर्ममध्ये यायला लागले होते, हां. तेव्हा मी बॉबीला म्हटलं, "अरे आपण करूया का?" पहिलं तर एक असतं, की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करतात. हो. आता माय लेकाला असं हं. अशा रील्स शोधायला लागतात, की त्या त्या जॉनरमध्ये नाही गेल्या पाहिजेत आणि दोघांनी डान्स केलेलं क्यूटही दिसलं हो. पाहिजे. येस. त्यामुळे ते एकमेकांची काहीतरी प्रशंसा करणारी किंवा असं नॉर्मल जसे असतात, ते गाणं शोधणं पण खूप कठीण असतं. ट्रेंडमधले असतील, पण ते एकदम सगळेच नाही आपण करू शकत. त्यामुळे ते एक जॉनर बॅलन्स करून मग त्याला एकदा मी विचारलं होतं, की आपण डान्स रील करूया का? तर तो पण हैराण झाला म्हटलं कारण माझं काय झालं, डान्सचा टच तसा फक्त इव्हेंट पुरताच. म्हणजे हो, हो. जिथं स्टेज अवॉर्ड्समध्ये, फंक्शनमध्ये परफॉर्म करायचं असेल तर. म्हटलं ह्याने एक वेगळी प्रॅक्टिसही माझी सुरू होईल आणि आय लव्ह डान्सिंग आणि तो ही इज अ सुपर्ब डान्सर. त्यामुळे मग म्हटलं चला आपण काहीतरी असं जर्नी एक वेगळी सुरू करूया आणि गॉड ब्लेस की लोकांना ते आवडलंय. हां. म्हणजे काही येस. कधीच कोणाच्याकडनं काही टीका नाही ऐकली, काही नाही. एव्हरीबडी लव्हड आणि सारखे म्हणतात, की अजून नेक्स्ट रील कधी येणार आहे वगैरे असं चालू असतं त्यांचं. बट इट्स असं फाईन. रील्सवरनं असं वाटतं, की एकत्र कामही करावं. काही इच्छा हो. आहे? ऑफ कोर्स आहे. ऑफकोर्स इच्छा आहे, आहे आहे ना. डेफिनेटली. हां, हां. आता दीपकजी इज डूइंग अ फिल्म वाह! आणि इट्स अ वेब फिल्म. तर त्याच्यामध्ये एन्सेम्बल कास्ट असणार आहे. म्हणजे मी पण आहे, बॉबी आहे, अजून पण खूप कलाकार आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये मग मी ह्याची आई झाली आहे. हो. हां, तर कितने आदमी थे म्हणून प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळे आम्ही दोघांनी इमोशनल सीन केला. हो. मी एकदा त्याला ओरडते असा सीन केला हं. आणि इट वॉज अमेझिंग म्हणजे मज्जा आली. म्हणजे असं वाटलं, की येस आज माझ्या अभिनय क्षेत्राचं सार्थक झालं असं मला वाटलं, हं. की त्याच्याबरोबर मी कॅरेक्टर बनून आम्ही काम करत होतो. म्हणजे तिथं तो माझा मुलगा नव्हता म्हणजे येस. इन रिअल लाईफचा. इथं हो. बरोबर आहे असं. इट कान्ट बी मोर नॅचरल दॅन दॅट. रिअल हो. आई, रिअल मुलगा. हो. रिलेशन शोज. येस, येस. तर तो एक प्रोजेक्ट आहे. बाकी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये पण एक बोलणं चालू आहे आमचं. हो. म्हणजे जे प्रोड्युसर आहे त्यांनी अप्रोच केलाय. म्हणजे हा लीडमध्ये असणारे आणि ते म्हणतायत, "तुम्ही ह्याची आई बनाल का हिरोईनची आई बनाल?" म्हटलं, "माझा रोल जो स्ट्राँग असेल तो मी करेन." म्हणजे बॉबीच्या आईचा रोल जर 2 सीनचा असेल आणि हिरोईनच्या आईचा रोल 10 सीनचा असेल, तर मी तो करेन म्हटलं. असं एवढं पण नाही. प्रोफेशनल वेअर इज हां, नीडेड. हां. वाह! प्रोफेशनल आहोत आम्ही. आत्ताच आईने ओरडण्याचा सीन केला हे सांगितलं. पण आई ओरडल्यानंतर कशी असते? रुसल्यावर कशी असते? आई तो सिरियसली नाही घेत मला. आई ओरडते, ओके. तिला राग येतं, पण तिचं बिहेवियर असं आहे ना, की राग आला, की 2 मिनिटात राग जातं पण. म्हणजे राहत नाही. क्षणिक असतं ते. हां, खूप तेवढ्यापुरतंच. इमिजिएटली झुप-झुप लाइक दॅट. कारण लाईफमध्ये पण ती खूप फास्ट आहे. हो. काय पण गोष्टीत काम असेल, इव्हन घरी मी कधी बेल वाजलं, मी जातो चेक करायला, आई कुठे? आई आत गेली. मी आत गेलो, आई कुठे? बाहेर गेली. म्हणजे ऑलरेडी 2 स्टेप्स अहेड ऑफ एव्हरीवन ॲट होम. तर इव्हन हर बिहेवियर इज लाइक दॅट. राग आलं, फास्ट डाउन. राहत नाही. आईसोबत काम करताना एक अभिनेत्री म्हणून आईकडनं ही गोष्ट चोरून घ्यायची आहे. ती कोणती असणार आहे? कोणती गोष्ट? हम्म, म्हणजे लाइक स्किल? हां. स्किल. आई जितकं फास्ट सीन्स ग्रास्प करते आणि जितकं फास्ट आउटपुट देते परफॉर्मन्सचं आणि एक टेकमध्येच फायनल परफॉर्मन्स. लव्ह इट. म्हणजे आय फील की जेव्हा माझं काय असतं, माझा अप्रोच थोडा वेगळा आहे. म्हणजे मला थोडा वेळ स्टडी, हो, मी स्टडी रिसर्च. करतो, रिसर्च करतो आणि परफॉर्मन्स देतो, पण थोडा वेळ लागतं. पण आई इज लाइक फर्स्ट टेकमध्येच झोप. हे पाहिजे, हे घ्या. नॅचरली आता ते एक्सपिरियन्स एवढा आहे ना माझ्या मागे. तर मला कुठल्याही सीन आला की वाचल्यावरती कळतं की ह्याच्या मागे पुढे काय, त्याचे लेयर्स काय आहेत हे हो. क्विकली येतात. तो म्हणाला मी फास्ट आहे म्हणजे त्या हिशोबाने मी त्यातही खूप फास्ट आहे माझं सगळ्या ब्रेन गोष्टी क्विकली फास्ट आहे, असं ते तर त्याच्यात आहे. काम करतं. म्हणजे मला फारच नाही की अच्छा, असं वगैरे कधीच झालं नाही माझ्याकडनं. हां. इट इज ऑल्वेज लाइक अच्छा, ओके, हां, ओके, फाईन. असं म्हणजे म्हणजे आता मी मराठी सीरियल पण करते, तर त्याच्यातही की "मॅम रेडी आहे का?" "हो." "हो." असं. तर मी सेटवरती गेले, "अरे मॅम आल्या का?"
कधीच. हो, हे मी पाहिलंय. हा. म्हणजे एव्हरीथिंग इज लाईक मला आवडतं. जरा हो. स्पीड ठेवायला आवडतं मला येस. लाईफमध्ये. आणि बॉबीचं काय त्याची मेमरी खूप स्ट्राँग आहे. पण त्याचं जो म्हणतो ना ते लेयर्स हे करणं वगैरे तर आता ऑफकोर्स इज अ बिगिनिंग आणि त्याचे जे शोज झालेत, आता वेब सीरीज झालेत वगैरे दे हॅव गॉट गुड रिस्पॉन्स. पण तरी त्याला ॲज अ ॲक्टर त्याला ते स्टडी अजून करायचं आहे. तर त्याला नॅचरली थोडासा माझ्यापेक्षा 5-10 मिनिटं जास्त लागतील. दॅट्स ओके. पण तो तेच म्हणतो मला ते स्किल्स शिकायचं आहे. म्हटलं अरे होणार. होणार, पण इट्स विथ मला वेळ टाईम. लागेल. इट्स हा. विथ टाईम. हो आणि लवकरच होतील हां. तेही. हो. आई नेहमी सपोर्ट करते हे तू आतापर्यंत नेहमी सांगितलंय. पण जेव्हा कधी लग्न होईल तेव्हा आई सासू म्हणून कशा असतील काय वाटतंय? टू फार. हो, जेव्हा होईल तेव्हा कळेल. पण एक काय वाटतं कशा असतील त्या? जशी ती माझ्या बरोबर आहे तसंच असणार. म्हणजे अंडरस्टँडिंग, स्वीट, पेशंट, सपोर्टिव्ह, पॉझिटिव्ह. हो, असं मला काही असा विचार आहेच नाही, की अरे कसं होणार? काय होणार? नाही, नाही, नाही. मी तर खूप कॉन्फिडंट आहे, की जे पण होणार टुगेदरनेस आणि सगळं बरोबरच होणार. मला वाटते सून जी येईल ती माझी एक मैत्रीण म्हणूनच राहील माझ्या हां. घरी. हो. हां, त्यामुळे तिला लाइक खूप हाऊ मजा येईल आई इज माय माझ्याबरोबर. फ्रेंड, सेम सेम वे, सेम रिलेशन. येस, पण सपोर्टचा विषय निघाला. बिग बॉसच्या घरात जेव्हा तुम्ही होता, तेव्हा सगळ्यात जास्त सपोर्ट तो करत होता. हो. त्या मुलाचा हा सपोर्ट तुमच्यासाठी किती स्पेशल ठरला हा? खूप स्पेशल आणि किती लहान होता तो. पण त्याचं एवढं अंडरस्टँडिंग होतं म्हणजे माझ्या पी-आर जे आपण अपॉइंट करतो बिग बॉसला जाण्यापूर्वी, त्यांचा घोळ झालेला होता. दे वर हं. नॉट अप टू द मार्क. मग बॉबी टूक ओव्हर. म्हणजे त्याने हो. जे केलं, जे पण केलं ते सगळं बॉबीने केलं लिटरली. ऑलमोस्ट माझा फुल टाईम जॉब सारखं होतं बाहेरून. हो आणि मला हो. आतमध्ये असं वाटत होतं, की माहीत नाही काय बिचारा किती हाऊ मच इज अंडर गोइंग काय चालू आहे त्याचं. त्यात त्याला लिगामेंट टेअर झालं होतं शोल्डरचं. जेव्हा ते फॅमिली वीक होता हो, त्यात तो हो. आला होता. पण येट त्याने त्यात माझं जे काम करायचं होतं ते सगळं तो करत राहिला होता. आणि जेव्हा आत आला तेव्हा मी एवढी ऑलमोस्ट अशी काय म्हणतात खूप दुःखी झालेले होते किंवा हं. खूप मायूस झाले होते, की खूप असं वाटलं होतं, की मी एकटी पडली आहे त्या घरामध्ये. सपोर्ट सिस्टम नव्हता वगैरे. आणि जेव्हा हा आला त्याने म्हणाला, "अरे मम्मा तू एवढी स्ट्राँग आहेस. तू काही टेन्शन घेऊ नकोस. मस्त दिसतीयेस तू बाहेर. मस्त दिसतीये इन द सेन्स प्लेइंग वेल येस. आणि सगळं खूप चांगलं चाललंय. खूप सपोर्ट मिळतोय तुला आणि मी हँडल करतोय. टेन्शन नको घेऊ." म्हटलं घराचं काय वगैरे सगळं घर फंटॅस्टिक चालू आहे. त्याने एवढं मला रिलॅक्स केलं ना, की त्यानंतर रिअली म्हणजे तू म्हणालीस ना असं, की डाऊन जातो आणि मग आपण परत स्प्रिंग हो. अप होतो. तसं ते लिटरली झालं. त्यामुळे एकदम मी एक मोठी छलांग मारल्यासारखं केलं माझं ते बिग बॉस जर्नीचं जे पूर्ण आई होतं. इतक्या दिवस घरी नव्हती. हो. मला सांग किती आठवण यायची तेव्हा आणि कोणकोणत्या गोष्टीहून अशी आठवण यायची, की अरे आई आता इथे हवी होती अशी? नाही, नाही. खूप आठवण येत होती. ऑफकोर्स मी तिला टीव्हीवर बघत होतो. पण दॅट्स नॉट द सेम. तर मला ॲक्चुअली आठवण असं येत होती, की आई घरी असते, तर ते वाइब इज डिफरंट. येस. बाबा, मी, आई तिघं टुगेदरनेस ते असतात. फॅमिली फॅमिली बॉन्डिंग आणि ऑल दॅट वॉज मिसिंग फॉर शुअर. आणि जसं ती आई बोलली, की मला काहीतरी इंजुरी पण झालं होतं. तर हो. त्याचा आई घरी असती तर थोडा फास्ट रिकव्हरी, हां. डॉक्टर्स हो. अप्रोच हां, हे कारण थोडं पटापट बाबा झालं असतं. आणि मी मला एक फर्स्ट टाईम झाला तर काय करायचं बघूया. तर सगळं प्रोसेस खूप स्लो होतं ते. 2 महिन्यात काही टेस्ट केलं, बघितलं, मसल टेअर झालाय. ओके रेस्ट करूया. पण आई घरी हां. असणार होती मी तर मी असली की आई घरी असली होती तर थोडंसं क्विक रिस्पॉन्सेस असतात. फिजिओथेरपी, अजून हां. काय करायचं तर अजून ॲक्शनेबल होतं. तर ते तर आहे. लाईन ऑफ ॲक्शन पटापट मी जरा आखते हां. ना, त्यामुळे हो. ते जरा तिथे थोडंसं हे झालं होतं त्याचं. आईचा गेम कसा होता तेव्हा? म्हणजे तुला किती आवडत होता तेव्हा गेम? आईचं गेम कसं होतं, जशी आई आहे बाहेर आपल्याबरोबर, तशीच ती होती. आणि मी तिला बोललो होतो, की "आई, यू आर व्हेरी स्वीट, यू आर व्हेरी नाईस. बिग बॉस इज नॉट दॅट गेम. बिग बॉसमध्ये तुम्हाला मॅनिप्युलेशन, स्ट्रॅटेजी खूप करावं लागेल." आणि आय वाज लाइक, "अरे, मी करेन, मी करेन." शी गेव हर बेस्ट. तर ॲक्चुअली सुरुवातीला त्याने आणि दीपक दोघे म्हणाले, "यू आर नॉट फिट फॉर द गेम. नको जाऊस तू." हो. तर मी फिट म्हटलं म्हणजे फ्रॉम पॉइंट ऑफ व्ह्यू की हर बिहेवियर इज व्हेरी पीसफुल. तिला आवडत नाही फाईट करायला आणि त्यात तुम्हाला करावंच लागतं, डिबेट करावंच लागतं आणि रिअल लाईफमध्ये ती नाही करत. रिअल लाईफमध्ये शी इज व्हेरी पीसफुल, रिलॅक्स्ड. तर आय एम लाइक की तुमचा स्वभाव नाही आहे. हो. तुम्ही आज जाणार, काय करणार? आणि तुम्हाला खूप त्रास होईल तिथे.
तर इट वॉज मोर फ्रॉम अ कन्सर्न पॉइंट ऑफ व्ह्यू की इट इज मे बी नॉट द राईट फिट. मला माहिती आहे बिग बॉस इज अ व्हेरी बिग प्लॅटफॉर्म आणि एव्हरीथिंग, बट मे बी ॲज अ पर्सन इट मे नॉट बी द राईट फिट. पण जेव्हा ती बोलली की मला करायचं आहे, 100% करायचं आहे, तर आय वॉज लाईक ओके, देन वी आर फुल्ली विथ यू. आम्ही तुम्हाला 100% सपोर्ट करणार. लेट्स डू इट. देन वन्स शी डिसाइडेड की करायचंय, तर वी ऑल वर टुगेदर फॉर इट. जसं मी तुम्हाला बोललो की इट ऑलमोस्ट बिकेम लाईक माय जॉब फ्रॉम आउटसाइड, हो. हँडलिंग एव्हरीथिंग. कारण तिचा फोन माझ्याकडे होता. हां. तर ते सगळं हँडल करायचं वॉज नॉट इझी. पण आय वॉज लाईक आणि की तो नाही. छोटा होता खूप लहान. आय वॉज लाईक की नाही, ती गेलीये. तिचा फुल भरोसा आपल्यावर आहे की आम्ही तिला सपोर्ट करणार. तर वी आर देअर फॉर. पण खूप छान पद्धतीने त्याने सगळं बाहेरचं मॅनेज सांभाळून घेतलं. केलं. येस, येस, येस. माझ्या आईने ऍक्च्युली मला खूप फोर्स केलं. अगं बिग बॉस, म्हणजे ती फॅन आहे बिग बॉस गेमची. म्हणजे उलट झालं. म्हणजे आई आज 82 वर्षाची आहे आणि ती मला म्हणते जा बिग बॉस मध्ये जा. म्हटलं ओके. आणि तिला खूप आवडत होतं. पण तिलाही खूप त्रास झाला बघून अप डाऊन जे पण चालू होतं ते सगळं. आणि ती पण म्हणाली पण ती ती चांगली खेळली फॉर शुअर. शी या गेव हर बेस्ट. Yes. शी परफॉर्म व्हेरी वेल. टास्क असेल, नाव आय न्यू की टास्कमध्ये मेनली काय रिक्वायर्ड आहे, एनर्जी, हो. माइंडसेट, ते सगळेमध्ये ती 100% शी येस. गेव. पण जिथे थोडा मॅन्युप्युलेशन, बॅक स्टॅबिंग, तिथे ते हा आई नाही करत. हो. तर तिथे ती आय फील नॉट इवन शी वॉज लेस, पण ती केलं असतं तर मे बी जिंकू पण शकली असते. जे पण ते टॉप 5 ला आले मी. हां. आणि मला लोकांचं प्रेम खूप भेटलं त्याने. हो, हो, हो. खूप म्हणजे माझी ओळख लहान ते 4-5 वर्षाच्या मुलांपासनं सगळे मला ओळखायला लागले ना, ती माझी खूप मोठी अचीव्हमेंट होती. कारण नाहीतर फिल्म्स नॉर्मली कसं मोठी माणसं बघतात. पण हो. ते लहान मुलं पण ताई, ताई, ताई करायला लागले. मी खूप एकदम खुश झाले. म्हटलं हो. येस, सिद्ध झालं माझा तो प्रवास चांगला न्यू झाला. ऑडियन्स हां, एक न्यू मिळाला ऑडियन्स ॲक्चुअली. मिळाला मला येस. त्याने. खूप छान खेळलेलं. पण आता मदर्स डे आहे आणि जर मी विचारलं की मुलाकडनं एक प्रॉमिस तुम्हाला आज हवंय, तर ते कोणतं असणार आहे की त्याच्याकडनं तुम्हाला हे प्रॉमिस हवंय? त्याच्याकडून प्रॉमिस. नको, त्याला टास्क होईल. काय प्रॉमिस? टास्क होईल त्याला. नाही, एखादं कोणतंही प्रॉमिस. ऍक्च्युली मी त्याच्यावर खूप डिपेंडेंट आहे. म्हणजे मला तो पाहिजे असतो. फोनवर पाहिजे असतो किंवा मला तो अवेलेबल पाहिजे असतो जेव्हा पण मला काही त्याच्याशी बोलायचं असेल तेव्हा. म्हणजे मी जेव्हा माझा प्रवास हे शूटिंग होऊन घरी येताना एक तासाभराचा असेल तर एक 15 मिनिटं मी त्याच्याशीच बोलत असते. म्हणजे असं इतकं मला त्याचं पाहिजे असतं अवेलेबल. तर तेच आता तू म्हणालीस तसं आता त्याचं करिअर सुरू होणार आहे. आय मीन टू से त्याचं जास्त बिझी होईल. लग्न होईल या जे पण त्याची जर्नी, म्हटलं माझा त्याच्यामध्ये भाग असला पाहिजे. माझ्या तुझ्या लाईफमध्ये अस्तित्व असलं पाहिजे. नाही, नाही. आई आहे. आई इज ऑल्वेज देअर. हा म्हणजे असं नाही मूव्ह अहेड नको करून हो, जाऊस. हो. आय विल नीड नाही, हिज सम स्पेस ऑफ हिज लाईफ. तर नाही, तो नाही. तेच. नाही, ऑब्व्हियसली यार, आई इज व्हेरी इम्पॉर्टंट. आई आणि बाबा दोन्ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. अँड दे आर लाइक अ पार्ट ऑफ माय लाईफ. तर मला पण असेल असा हा की पाहिजे असेल की दे मग मी बी अराउंड. घरी आले तर बॉबी असं करून मी अशी माझा पहिला ते एक रिलॅक्सेशन पॉइंट असतो. तर तो किती या मम्मा या मम्मा, जसं मोठी माणसं करतात ना, या हो. मम्मा. इट्स ओके. It's okay करतो मला. पण आई आपल्यासोबत नेहमी असते ना, तरी आपण खूपदा थँक्यू आणि सॉरी हे दोन्ही गोष्टी आईला बोलत नाही. जर आज मी सांगितलं की आईला एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचंय आणि एका गोष्टीसाठी सॉरी म्हणायचंय, तर त्या कोणत्या गोष्टी असतील? थँक्यू तर खूप गोष्टी असेल यार. थँक्यू बोलायचं असेल की लाईफमध्ये एवढा तुम्ही सपोर्ट दिलाय मला. आणि ते जे सच अन अमेझिंग मदर यू आर. व्हॉट टू से, म्हणजे जे वातावरण तुम्ही क्रिएट केलंय घरी, हम्म. आय लव्ह इट. आणि आय वुड नॉट वॉन्ट इट एनी अदर वे. सो आय वुड रिअली थँक यू फॉर बिईंग द बेस्ट मदर एव्हर. वा. आणि सॉरी? सॉरी. त्याचं काहीतरी हिडन काहीतरी प्रॉब्लेम असेल. आपल्याला काय Too प्रॉब्लेम much. आहे? नाही, Asking for too much. सॉरी असं काय नसेल. सॉरी कशाला बोलायचं?
नाही, आईला सॉरी बोलायची गरज नाही. आय अंडरस्टँड एव्हरीथिंग. वा. बघा, एका लाईन मी सांगून टाकलं त्याने. हो. येस. पण ताई, तुम्हाला तुमच्या आईविषयी काही व्यक्त व्हायचं असेल मदर्स डे निमित्ताने, सो आज मी ही संधी दिली, तर हो. काय व्यक्त व्हाल? माझी आई तर खूप प्रोएक्टिव्ह आहे. म्हणजे माझ्याहीपेक्षा जास्त टेक सेव्ही पण आहे. म्हणजे आजही 82 इयर्स वय आहे तिचं. पण मेंटली शी इज सो शार्प, टचवूड, की काही पण गोष्ट असेल ना, माझ्या प्रॉब्लेम्स आजही आयुष्यात प्रॉब्लेम्स असतातच. तर तिच्याशी मी पहिलं डिस्कस करते. दीपक म्हणतो, की "अगं तिला कशाला त्रास देते? तिला उगाच ती डिस्टर्ब होईल." म्हणजे ती डिस्टर्ब नाही होणार. ती सोल्युशन काढते काहीतरी. हो. आणि ती मला लहानपणापासून ओळखते. तिला माझा स्वभाव खूप माहिती आहे. त्यामुळे ती आता काही 2-4 महिन्यापूर्वी एखादं प्रोजेक्ट संपलं होतं. तर आईलाच पहिला कॉल केला, "यार आजचा शेवटचा दिवस होता माझ्या त्या प्रोजेक्टचा. तर बघूया नेक्स्ट प्रोजेक्ट कधी काय मिळेल." "अगं तुला मिळणार." म्हणजे असं एक ते मस्त वरद असं हे असतं ना, की हो. आशीर्वाद, की तुला मिळणार. तुझ्या स्वभावाला काही हे नाहीये, प्रॉब्लेम नाहीये. तुला उलट लोकांना पाहिजे, की तू यावीस त्यांच्या प्रोजेक्टमध्ये मिळून जाईल नेक्स्ट प्रोजेक्ट. आणि तसं होतंही. म्हणजे तर तिचा तो आशीर्वाद असतो, तो मला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तिने आम्हा तिघी मुलींना खूप इंडिपेंडेंटली वाढवलं. माझे बाबा खूप इंडिपेंडंट नेचरचे, आणि त्यांनी आम्हाला मुलींना मुलींसारखं नाही वागवलं ना. त्यांनी आम्हाला खूप ॲक्चुअली फ्रीडम दिलं. आय थिंक दॅट कम्स फ्रॉम देअर. डॅडींनी मला फ्रीडम दिलं, माझ्या बहिणीला फ्रीडम दिलं, म्हणून माझंही तोच नेचर आहे, की त्याला मी फ्रीडम दिलंय. तुम्ही तुमचा विचार करा. कसं मी हिरोईन ॲक्टर झाले. माझी धाकटी बहीण एअर होस्टेस, माझी मोठी बहीण आर्किटेक्ट कम टीचर. त्यामुळे ते सगळ्यांचं एक वेगळं क्षेत्र डेव्हलप झालं. मला वाटतं, की माझ्याच त्या आई-बाबांकडनं तो आशीर्वाद होता, की असं व्हावं, आणि धन्यवाद आहे त्यांचे. बाबा आज नाही आहेत दुनियेत, पण त्यांनी एक वाक्य बोलले ते, "कीप शायनिंग." चमकत राहा. तर मी त्यांना ते सांगते, की आय एम ट्रायिंग टू कीप दॅट वर्ड. चमकत राहा म्हणते. मी ट्राय करत असते, की सतत चांगलं काहीतरी काम करत राहावं मी. आणि आई आहे, तर ती तर सपोर्ट करतच असते कुठल्याही प्रॉब्लेम्सच्या वेळेस. अगदीच. पण मदर्स डे आहे, तर काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. म्हणून आपण प्रत्येक जवळच्या व्यक्तीला प्रपोज करत असतो किंवा काही ना काही सांगत असतो. आज मी तुला सांगते, की आईला प्रपोज करायचंय. काय प्रपोज करू? म्हणजे इन काय व्हॉट वे? काय येस. किती प्रेम आहे हे व्यक्त व्हायचंय. ओहो! ओके. माझी आई माझ्यासाठी देवासारखी आहे. ओह माय गॉड! तर मोर देन प्रेम, इट्स इमेन्स रिस्पेक्ट, लव्ह अँड जस्ट फॉरएव्हर लाइक डिव्होटेड. या, थँक यू. तो कायम म्हणतो, आजारी पडू देत नाही मला तो. हो. हां, म्हणजे तो म्हणतो, "काय खाल्लं आज? काय प्यायली आज? काय झालं?" मग त्यानंतर तो म्हणतो, "नाही, नाही, तू व्हिटॅमिन खाल्लं का? तू हां. जेवणामध्ये प्रोटीन घेतेस का?" हे त्याचं माझ्यावरती ते सुपरव्हिजन असतं. त्यामुळे ॲब्सोल्युटली परफेक्ट आहे. हेल्थ इज खूप इम्पॉर्टंट. ते हां. काय पण असते लाईफमध्ये, हेल्थ इज फर्स्ट प्रायोरिटी. हेल्थ आहे, वेल्थ आहे. म्हणजे आज तुमचं फिटनेसचं मंत्र इथून येतं हे कळालं आम्हाला. ॲब्सोल्युटली. म्हणजे लग्नानंतर सुरुवात दीपकजींच्यामुळे झाली, की मी जिम जॉइन केलं म्हणा, वॉक घेते जुहू बीचला, त्यांच्याबरोबर वॉक घेते. पण आता त्यांनी टेक ओव्हर केलंय बॉबीने, की खाण्यापिण्यावरती तो लक्ष ठेवतो. हम्म. त्याच्याकडे ना गॅजेट आहे वजनाचं. हो. त्याच्यामध्ये Scale आहे. काय काय आहे त्याच्यामध्ये? खूप गोष्टी आहे, लाईक बॉडी फॅट पर्सेंटेज, प्रोटीन किती आहे? BMI, बोन मास, ऑल थिंग्स आर मेजर्ड इन दॅट. तर त्याने एस्टिमेट येतं की ओके, परफेक्ट रेंजमध्ये आहे की नाही आहे सगळं. मग त्याच्यात काही मागे पुढे झालं, की तो बरोबर मला आणि दीपकना धारेवर धरतो. हे का कमी आहे? हे का जास्त आहे? तर तो हां. आमचे आता हेल्थ मॉनिटर करत हो. असतो. वाह! So, किती yes, मस्त आहे. म्हणजे yes, मला आज yes. असं वाटलं, की मी मायलेकाशी नाही बोलली, तर बेस्ट फ्रेंड्स हो. यांच्याशी आज हां. गप्पा मारल्यात. आपला बॉन्ड तसंच आहे की वी आर लाईक व्हेरी गुड फ्रेंड्स. खरं खूप छान वाटलं. पण एक छोटासा गेम आहे. बरं. ओके. सो ह्या काही चीट्स आहे. हं, मी इथे ठेवते. एकेकाने उचलायचं आणि यात काही गाणी आहेत. हं. चिटिंग चिटिंग करू? नाही. अरे आय डू ऍक्टिंग. करावं लागेल की नाही करणार. यात अशी गाणी आहे जी तुम्हाला माहिती हिंदी की आहेत. मराठी? हिंदी पण आहेत, मराठी पण अरे आहेत. बापरे. सो या चिट्स आहेत, ते तुम्ही उचलायचं. तुम्ही उचललं की तुम्ही हुक स्टेप करून दाखवायची, तो गाणं ओळखणार. आणि तू उचलल्यावर देवा. तू हुक स्टेप करायची. We both are bad at that. अरे Yes. आय थिंक बघू.
बघूया. होय, 2 पडले. अच्छा. चांगलंय, चांगलंय. Yes. चांगलंय. आता याच्यात काय उभं राहून हुक नाही, स्टेप? बसून केलं तरी बसून, हां, चालेल. हां. मला माहिती आहे मला. हो. आता दमशरासारखं खेळायला लागेल की हो, काय हो, आपल्याला? हो. है ना? आई गं! बरं. आता हिंदी, मराठीचं असं काय करायचंय? आम्ही कधी हे खेळलंच हां, नाहीये. हे काय? हिंदी, मराठी. नाही, ओके. मराठी, हिंदी. हम्म. अच्छा. मराठी? नाही, तू काय बोलायचं हिंदी मध्ये? हिंदी. ओके, हिंदी. फूल. हां, त्यातलं गाणं आहे. फूल. मला माहिती आहे गाणं. हं. आता लग्न झालं तिचं. अं, आई. अरे सॉरी, काय सामी. Cheating. काय काय मला तुम्हाला नाही. परत दाखव काय. ओ सामी. अच्छा, आता कळलं. हो, सामी. हां, करेक्ट. Yes. कळलं, ओके. हे कोणतं गाणं आहे? मी सांगू? एक मिनिट, नेक्स्ट हा, next. ओके. ओके, हो, हे चालेल. हे काय पण हिंदी, नाही, ओके ते मराठी. हो हो हां. तुझ्या रूपात हो. लागलं. आपलं रील. Yes. आणखी एक. चांगलं केलंस पण तू. थँक गॉड. हे माहित आहे का मला? बेस्ट आहे. सगळे रील्सच उचलले. अच्छा. हां. ओ हो हो माहितीये मला. अरे ते रोबो मूवी ना, त्या शाहिद कपूरचा मूवी आहे. शाहिद कपूर आणि कृती हो, सनॉन. हो, हो. अरे पण गाण्याचं नाव काय होतं? हा आहे मला, एक सेकंड. अरे यार, काय नाव? रील केली आपण. माहिती नाही आता movie? शब्द हा, बोलतात. तेरी बातों हाँ. में उलझा दिया. Oh shit. Yes, let's go. Okay. लेट्स गो एन्जॉय करा. Yes. एक मिनिट, let's go. Wait. नाही, हे आपले रील्स नाही आहे. ओनली रील सॉन्ग, सॉरी. हे नाही चालणार. एलिजिबल तुला नाही. जे येतं ते कर एक. हां, काय? तुला जे तुला येतं जे ते कर. येतं ना ते एक कर, त्या ओळखतील. मला जाईल. हा, ओके जी हुक स्टेप तुला येते. ओके. टिंग 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 टिंग. आता तुम्ही जे तुम्हाला येतं ते एक करायचं आणि तो ओळखेल. कुकू कुकू कुकू. कोंबडी पळाली. हो. हा. वा, खूप छान वाटलं तुमच्यासोबत गेम खेळून, गप्पा मारून. आणि Yes. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ काढून इथे आलात. मला माहिती होतं तुम्ही खूप बिझी आहात, तरीही तुम्ही वेळ काढला. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू. आम्हाला खूप मज्जा आली. हो. मज्जा मराठी चॅनलवरती मज्जा. इतका सुंदर पॉडकास्ट झालेला आहे. आणि मदर्स डे साठी मी सगळ्याच आयांना, मदर्सना आमच्यातर्फे हॅपी मदर्स डे. थँक्यू सो थँक्यू. मच. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इट्स मज्जा मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.